मुरगुड पाणी पुरवठा विभागाचे काम कौतुकास्पद. कार्यगळतीचा शोध घेऊन पाणी पुरवठा केला सुरळीत. मुरगुड शहरातील रस्ता दुरुस्तीच्या कामादरम्यान पाईपलाईनला झालेल्या गळतीमुळे विठ्ठलराव हरिभाऊ पाटील नगर व ज्ञानेश्वर कॉलनी परिसरातील पाणी पुरवठा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून विस्कळीत झाला होता. या काळात नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. मात्र कडक उन्हात आणि डांबरी रस्त्यावर रात्रंदिवस परिश्रम घेऊन पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर गळतीचे ठिकाण शोधून पाणी पुरवठा सुरळीत केल्याने त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गळतीचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी 3 ते 4 ठिकाणी तब्बल 10 फूट खोदकाम केले. सुरुवातीला गळती सापडत नसल्याने काम अधिक अवघड झालं होतं. तरीही हार न मानता कर्मचारी वर्गाने जीवाचे रान करून अखेर फुटलेली पाईपलाईन शोधून काढली आणि दुरुस्तीचे काम पूर्ण केले. या कामात रविराज माडेकर, दाजीबा उपलाने, विनायक सुतार, भैरवनाथ कुंभार आणि गुड्डू जमादार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच पाणी पुरवठा अभियंता रोहित आतवाडकर व जयवंत गोधडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुरगुड नगरपालिका पाणी पुरवठा सभापती सत्यजित सिंह पाटील यांनीही वारंवार भेट देऊन कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले. उन्हात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अल्पोपहार देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. 4 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पाणी पुरवठा पूर्ववत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशा मेहनती कर्मचाऱ्यांचे कौतुक झालेच पाहिजे अशी भावना परिसरामधून व्यक्त होत आहे. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.